सद्भावना भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असताना वर्धा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे यांनी गौप्यस्फोट केलाय। मला सुद्धा भाजपकडून ऑफर आली होती, मात्र मी ती ऑफर स्वीकारली नाही। ज्यांच्यातर्फे मला ऑफर देण्यात आली त्यांचे नाव मी उघड करणार नाही, असा मोठा गौप्यस्फोट अमर काळे यांनी केलाय। मात्र मित्रपक्षाच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतलाय। त्यांची साथ मिळेल अशी आशा आपल्या समोर व्यक्त करतोय। ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उमेदवारी आहे। सद्भावना भवनामध्ये आपण आयोजित करूया। त्या अनुषंगाने आज या बैठकीत आयोजन करण्यात आलं। अकराची बैठक होती, घरी खूप जास्त भेटणाऱ्यांची गर्दी असल्यामुळे इथे पोहोचायला उशीर झाला। त्याबद्दल जो आपल्याला त्रास झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या पहिले काही मान्यवरांनी आपली भाषण या ठिकाणी केलेली आहे। आज कशाच्या निमित्तानं आपण सर्व लोक एकत्र आलोय हे आपल्या सर्वांना माहिती आपल्याला समोर जायचं आहे आणि निवडणुकीला समोर जात असताना इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी चिन्हावर माझी उमेदवारी ही येत्या 1-2 दिवसामध्ये अधिकृतपणे घोषित होईल अशी अपेक्षा आहे। आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी थोडी खंत व्यक्त केली की असं व्हायला नको। या मताशी मी सुद्धा 100% सहमत। आपला या वर्धा जिल्ह्यातला जो काही काँग्रेसचा मनापासून जुळलेला जो काही कार्यकर्ता आहे त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही खंत निश्चित, हारणं आणि जिंकणं ह्या निवडणुकीच्या दोन बाजू आहेत। राजकारणामध्ये हारणं जिंकणं चालू असतं, परंतु जो परंपरागत आपला काँग्रेसचा जो मतदारसंघ तो मतदारसंघ काँग्रेसच्या हातून जाऊन दुसऱ्या पक्षाकडे गेला याची निश्चित प्रामाणिक मनापासून जुळलेला जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्याच्या मनामध्ये ती खंत आहे। आणि बरंचसं असतं की या गोष्टी काही करते ते आम्हाला त्याला शिकवतात। ही जर पक्षाच्या कोणाच्या गेली असेल, पक्षाला गेली असेल, याला जबाबदार जर कोण असेल तर काँग्रेसचे जे काही नेते जिल्ह्यामध्ये आहेत ते या गोष्टीकरता जबाबदार आहे अशी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याची भावना आहे।